हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. मी इथे नाव दिलेलं आहे क्रोकोडाईल, पण ॲक्च्युली हे कारलं क्रोकोडाईलसारखंच दिसतं आणि ते शिजल्यावर तर सेम मगरीसारखं दिसतं पाण्यातल्या. त्याच्यामुळे मी थंबनेलला क्रोकोडाईलची भाजीचं नाव दिलं होतं. इथे मी कारले घेतले होते आणि मिठामध्ये अर्धा पाऊण तास मीठ लावून ठेवले होते त्याच्यानंतर मी सगळे कारले असे पिळून घेतलेत. एक एक कारलं पूर्ण घट्ट पिळून घेऊन बाजूला ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये चिंच आणि गूळ भिजत ठेवलेलं आहे. आणि इथे बघा माझे सगळे कारल्यातलं पाणी काढून झालेलं आहे. पाणी म्हणजे ते मीठ लावून स्वतःचंच त्याचं कारल्याचं पाणी सुटतं, आपल्याला वेगळं पाणी टाकावं नाही लागत. आणि इथे माझे सगळे कारले पिळून झालेले आहेत. आणि आता मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करणार आहे. हे बघा इथे मी त्यांची पेस्ट करणार आहे. समोरच्या वाटीमध्ये चिंच आणि गूळ भिजत ठेवलेला आहे. तर मी माझी पेस्ट तयार आहे. आणि आता आपण फोडणीला सुरुवात करणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला कूट पण लागणार आहे. आणि कूट मी ॲक्च्युली विसरले होते इथे सांगण्याचं आणि ठेवण्याचंही. तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी टाकलं आहे. हे बघा इथे बाजूला शेंगदाण्याचं कूट आहे. त्याच्यानंतर इथे मी मसाल्यामध्ये जो मी वाटण करून घेतला आहे मिक्सरमध्ये, जी पेस्ट बनवली आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीरची, त्याच्यामध्ये मी हळद मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं तेल टाकलेलं आहे. तेल गरम होतं तोपर्यंत आपण याच्यामध्ये मी कूट पण टाकते. नंतर याच वाटणामध्ये कूटसुद्धा टाकायचं, जे मी आय थिंक विसरले की नाही टाकलेलं आहे बघा दिसतं. तर मी ते कूट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते मिक्स करून घेऊन ते कारल्यामध्ये भरणार आहे. कढईत तेल तापेपर्यंत मी कारलं भरून घेणार आहे. त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देणार आहे. जिरं मोहरी तडतडले की त्याच्यामध्ये आपण कारलं टाकून घेणार. मी थोडंसं लपथबं ठेवते कारण माझे हजबंड कारलं नाही खात, तर त्यांना थोडंसं मसाला वगैरे आवडतं. सो मी थोडं लपथबं ठेवणार आहे. तुम्ही ड्राय केलं तरी सगळे तुमच्या घरात जर कारलं खात असेल तर तुम्ही ड्रायही करू शकता. ड्राय जास्त छान लागतं. ड्राय मीन्स लपथबं. सो इथे बघा मी कढईमध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली की जिरे पण टाकलेले. सॉरी, मी मगाशी कांदा विसरले सांगायला, तर मी कांदा पण चिरून घेतलेला होता आणि कांदा इथे परतून घेतलेला आहे. जिरे मोहरी कांदा आणि जे आपण भरलेले कारले आहेत ते मी कढईत परतून घेते आहे व्यवस्थित. थोडेसे परतले की मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि शिजेपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं म्हणजे आपला अंदाज आणि आहे. मी तुम्हाला जसं बोलले की मला थोडीशी लपथबं करायचं होतं, सो मी थोडंसं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यानंतर ते शिजवून घेतलेलं आहे. माहिती नाही त्या व्हिडिओला काय प्रोसेसिंग आले, त्याच्यामुळे मला ना पुढं काहीच दिसत नाही आहे की काय झालं आहे. आय थिंक इथे मी कांदा वगैरे परतून घेतलेला आहे. ना व्हिडिओ ब्लर होतं आहे, प्रोसेस होतं पण मला कळत नाही आहे नक्की काय झालं. आय एम सो सॉरी गाईज. काय होतं आहे काय माहिती. आय थिंक इथे कांदा परततं आहे का त्याच्या पुढे काहीतरी प्रोसेस गेलेली आहे, मला एक्झॅक्ट कळत नाही. कारण ही एरर जी आली आहे त्याच्यामुळे मला समजत नाही की व्हिडिओ कुठे चाललेला आहे. त्याच्यानंतर मी इथं भाजी मस्त परतून वगैरे घेतलेली आहे. शिजली आहे का बघितली आहे चमच्याने. आणि शिजल्यानंतर आपण ती कारलं नेहमी मला भाकरीसोबतच छान वाटतं, कारण त्याच्यात थोडंसं गूळ असल्यामुळे ऑलरेडी त्याला गोडवा असंच होते. चपातीसोबत मला नाही आवडत, तर कारलं मी नेहमी भाकरीबरोबरच प्रेफर करेन. आणि त्याच्या मसाल्यासोबत भातही खूप छान लागतो. बाकी ज्याची त्याची आवड असते. तर अशा प्रकारे माझी भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या फ्रेंडना पण सजेस्ट करा माझ्या व्हिडिओंना.
माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला. सो इथे अशा प्रकारे आपली क्रोकोडाईलची भाजी, क्रोकोडाईल म्हणजे कारल्याची भाजी रेडी आहे. नक्की करून बघा, खूप छान लागते. मला पण खूप मी आधी अजिबात कारलं खात नव्हते, पण या पद्धतीने जेव्हापासून मी करायला लागले तेव्हापासून मी खाते आणि माझ्या मुलीलाही खाऊ घालते. ती 5 इयर्सची आहे, पण तिने पण ही भाजी आवडीने खाल्ली. सो तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा. आय नो यूट्यूबला खूप सारे रेसिपीज अवेलेबल असतील, पण थोडीशी ही सातारा स्टाईल भाजी आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, कशी लागते मला सांगा. तशा प्रकारे स्वीट अँड शॉर्टमध्ये मी रेसिपी टाकलेली आहे. हे मी बनवले म्हणून टाकलं, अदरवाईज मी रेसिपीचे व्हिडिओज टाकत नाही, कारण खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी रेसिपीचे आहेत चॅनलवरती. सो इथे मस्त आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे आणि शिजली की नाही ते चेक करते मी इथं आय थिंक. आणि त्याच्यानंतर मस्त अशी वाटीमध्ये सर्व केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू सो मच.